Welcome back to another short vlog. Today we are going to English नाही मराठी. देवीच्या दर्शनाला चाललेलो आहे आम्ही तिघच. आम्ही म्हणजे आमचे जे सिंधुदुर्ग रहिवासी मित्रमंडळाचे 3 हिरे. विवेक 3 हिरे, एक मी ऑब्विसली दुसरा आणि तो अजून पायातली घाण काढता स्वप्नील पवार. तर आम्ही जाता जाता रस्त्यात एक छोटीशी वाट होती, पायवाट. तिथनं आता म्हणजे एक सीन दिसला आम्हाला, व्ह्यू दिसला. तर आम्ही विचार केला की गाडी तिथं लावू. येताना आलो असतो पण येताना काळोख होईल, मग काय मजा नाही खाणार, अंधारात काय दाखवणार तुम्हाला मी. आणि आमच्याकडे तुमच्याकडे ते साताऱ्याला कास पठार असेल तर आमच्याकडे आपला कुठला हा पठार, महाड पठार. हा असा व्ह्यू आहे. हा झूम करून दाखवतो तुम्हाला, पाडायचं बिडायचं. पण हाय नॉर्मली फक्त पिवळी फुलं आहेत. आमच्याकडे कशी जांभळी बिंबळी फुलं येत नाहीत, आमच्याकडे तशी पिवळी फुलं जास्त आहेत. थोडासा एक 10-15 मिनिटाचा ट्रेक झाला. नॉर्मल आहे, जास्त नाही. थोडंसं अजून पुढं गेलो की एक नदी इथनं वाहते. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. आम्ही आता ऑफ रोडिंग वाला दिसतोय बघ. हां, स्प्लेंडर. 3, 2, 1 आणि व्ह्यू बघा. वाळूच आहे रे, लाकूड आहे. नाही मेले लाकुडा मगर आहे रे. काय काय जा, हात लावून ये जा. 500 रुपये देते झाला. हात लावून खालती जाऊया काय? जाऊया आता इलव तर असती रे बाबा. दगडारच पाय ठेव, नाही तर कशाला ठेवशी. मागे येत कोणतरी, एक तर स्मशानभूमी असा. थोडासा असा रस्ता आहे बघ, पाय स्लिपरी रस्ता आहे जरा. असती रे इकडे यायला पाहिजे. हो ये कुर्ल्यांचा. कुर्ल्यांका. मुंबईला गेला की आला सरी तो मुंबईला कसं गेलाय तो गेला होता. सुहास, वी मिस यू सुहास. जर इथं आला असतंस तर जरा एन्जॉय केलं असतं आमच्यासोबत. मस्त व्ह्यू आहे, एकदम चिल. इथनं वरनं पाणी येते. चांगली आहे काय? येऊया रात्री. आम्ही रात्री आता येतो इथं वाळू हे करायला. आम्हाला वाळूचा अड्डा भेटलाय. प्लीज कोणी इथं आमच्यावरती हे टाकू नका, रेड बीट टाकू नका. फुकटची वाळू आहे, वाळू चांगली आहे. कोणाला जर वाळू लागत असेल तर अशी क्वालिटी आहे. काय रेट द्यायचा? रेट देऊ आपण, देऊ आम्ही बाजाराच्या भावात. 1 पट्टी कमी देऊ. हां, तर देऊ आम्ही. तुम्ही संपर्क साधू शकता विवेक मांजरेकरला. माझ्यासाठी काही नक्की आहे रे. वाटला काहीतरी हाडू बिडू असा. हो लाकूड आहे. तो हम लोग आ चुके हैं बहुत सुंदर अच्छी प्लेस पे जिसका नाम है वालन कुंड.
ये काल नदी का पात्र है. मस्त. इथनं चांगला रस्ता, एवढा चांगला आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. पण आम्हाला एक ते बोलतात ना वेगळंच हे होतं. तर ही प्लेस होती ती. तर ते असतं ना एक किडे असतात, किडे, म्हणून आम्ही स्ट्रगल करत दुसऱ्या रस्त्याने गेलो. रायमानी किडा, रायमानी. इथे वाट तर नाहीये पण आम्ही शोधत जाणार. हा जाणार वरती रस्ता तर दिसतोय, त्याच्या इथे आम्हाला जायचं, आम्ही काही करून जाणार. मारला. विवेक बोलतो हा दगड बघ केवढा आहे. आता हा स्वप्नील काय बोलतोय ते का भूचल थांबा काही चिखल आहे जायच. एक तर चप्पल घालून आलं, आम्हाला माहिती नव्हतं हे काय हे बी करायचा विषय आहे. आम्ही अचानक भयानक मध्ये शिरलो आतमध्ये. चल ओके डन. स्ट्रगल त्याने मला दगड उचललो असतो, तू कसा ऐकता दगड उचल होणार. जमणार नाही. इथून खाली कांड्या घेऊन गेलो असतो आणि परत असं कांद्यावरच घेऊन आलो असतो. बघितलंस ना अंडे कसा उचलतो. पैसे लाव आणि नेऊन दे. आता नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे. पैसे लावला 1000 रुपये लाव. मी 1000 रुपये देतो, मला खांद्यावरती घेऊन जा. खांद्यावरती घेऊन ते पाहुणे आहेत कोणतरी गाडी पकडतो. नाही ते पाहुणे लांब आहेत. एवढ्या लांब गाडी लावल्या आम्ही. इकडनं आतमध्ये शिरलो आम्ही. मस्त प्लेस होती. आता इथून डायरेक्ट वर्धाई देवी मंदिर. धावत जाऊ. नाही वेळ लागलाय. थोडा दमलो थोडं धावत जातो. धावते कसा तो झुंबी गेला इथं तयार आला. तो बघतो एक बैल इकडे आहे. तायरीत आहे. हे बाबा हे आम्ही नाही. हा आमचे कचून फाटले. ऐक नाही तो ऐक नाही. विषय चालला आणि एका टर्न मारू दे डायरेक्ट. महाराजांचा चेहरा दिसतोय मला. दाखव रे जरा ड्रायव्हिंग करतोय मला. त्यात मी सीट बेल्ट नाही घातलं. हा बघ हा त्याच्यात कास पठार, महाडचा कास पठार, कोकणातला कास पठार. आणि हा धबधबा कुठला? राजा राणी. तुम्ही बघितलं असेल घाटावरचं कास पठार आणि हा बघा तुम्ही कोकणातला कास पठार. आमचा कास पठार सरळ सपाट आहे. आम्ही आता गाडी टाकणार आहे आतमध्ये. जर रस्ता चांगला असेल ना येतली ग्रीन सिग्नल भेटलाय. आता मी टाकणार. घे मोबाईल घे शूट कर. जाता जाता एक कार्यकर्ता भेटला आमचा साहिल शेटकर, जो अचानक बाहेर जो पुण्याच्या वेळेस पण अचानक बाहेर अचानक बाहेर मध्ये मधल्या सुट्टीतच भेटतो. इथं पण आम्हाला मधल्या सुट्टीमध्ये भेटला भाऊ. आता इथं डायरेक्ट आम्ही जाणार एकत्र वर्धाई देवीचं दर्शन करायला. आणि इथं आम्ही थांबलो थोडा फोटोशूट करायला. पण फोटोशूट व्हिडिओ शूट चालू आहेत. कास पठार बघायला थांबलो थोडासा. घाटावरचा कास पठार तुम्ही बघितलाच असेल, पण हा कोकणातला कास पठार बघून घ्या. तेच बघायला आलं. पुण्यावर आलाय तेच. मग पुढे कुठे चाललेलास तू? आम्ही आवाज दिला तेव्हा आला. होते पुरी जंगलात घातली. गाईज राजा राणीचा धबधबा दिसतोय काय मला सांगा. आला की उठतो आला. मला उठतो का आलं. याला बोलतात राजा राणीचा धबधबा. दिसतच नाही. हाय कर ए नन्ना. गाईज खूप गर्दी आहे. आम्ही गाडी लावले खूप मागपर्यंत लाईन. सगळी पोरं दर्शनाला आले तिथपर्यंत. मी गाडी तिथं लावले या सगळ्या. आणि इथं आपली देवी आहे. देवीसाठी पण खूप गर्दी आहे बघायला. हा असा
इथे महाराजांचा प्रतिमा दिसते डोंगरांमध्ये. 100 भेटले, 100 भेटले. घेणार ना. आणि हा असा दरवाजा आहे इथे आतमध्ये एंट्रीसाठी. पूर्ण बांधकाम हे आणि जेव्हा पूर असतो ना तेव्हा हे सगळं म्हणजे याच्यावरनं पाणी जात असतं जेव्हा पावसाळा येत नाही. फुल सस्पेन्स होते भाई. काय सस्पेन्स हे माहिती आहे, हे रोजचं आहे आमचं. आणि हा असा प्रवाह आहे. हा ये आमच्याच मित्र आहे, दुसरं सगळं. गर्दी आहे खूप, लाईन आहे इथपासनं. मोबाईल पाडायची खूप भीती आहे मला. हात कापतोय माझा शिकता असताना. पुढच्या महिन्यात लगेच लगेच काय जानेवारी 2026 माझा काय संबंध आहे. वगैरे घेऊन झालेलं आहे पद्धतशीर आमचं. आणि स्वप्नील भाऊ कसं वाटतं? स्वप्नील भाऊ भारी वाटतं. काय मागू हे तू बोलत. माझे मित्र भेटलेत, आवाज जातात त्याला फोटो काढायला. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. उशीर झालाय. कुठं जायचं आहे तुला? हां जिमला जायचं. जिमला कसं जायचं? जिमला जायचं. मामा काय रे? लेट झालेलं आहे, 6 वाजले. अरे हे काय करतात? ए पोरं लहान पोराची चेष्टा करतात. मोठे गोळे झाले. तू व्हिडिओ आला.